आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे चंद्रपुरातून। चंद्रपूरमध्ये नगर परिषद निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी पाहायला मिळालेली होती। त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत भाजपलाच घेरलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांची मुंबईमध्ये देखील बैठक झालेली होती। या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केलेली होती। त्यामुळे मुनगंटीवार यांची नाराजी दूर होणार असं मानलं जात असतानाच आता मुनगंटीवारांना मार्गदर्शक मंडळात टाकण्यात आलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामागे नेमकं कारण काय आहे जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट। चंद्रपुरात भाजपमध्ये नाराजी नाट्याचा दुसरा अंक। मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर जोरगेवारांना हटवलं आणि पुन्हा नेमलं। सुधीर भाऊ आता भाजपच्या मार्गदर्शक मंडळात। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या या नाराजीची दखल अखेर पक्षाने घेतली आहे। त्यानुसार आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपनं महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून हटवल्याची बातमी आली। त्यावर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया देखील आली। काही तास लोटले आणि भाजपचं नवं पत्र समोर आलं। त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। तर निवडणूक निरीक्षकपदी आमदार चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार अशोक नेते आणि निवडणूक प्रमुख पदावर आमदार किशोर जोरगेवार यांची नेमणूक करण्यात आली आहे। नगर परिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मोठा झटका बसला होता। जिल्ह्यातील एकूण 11 नगर परिषदांपैकी फक्त 2 नगर परिषदांवरच भाजपचे नगराध्यक्ष विजयी होऊ शकले। तर विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात 7 नगर परिषदा काँग्रेसच्या ताब्यात गेल्या। त्यावरूनच सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षानेच माझी शक्ती हिरावली असं मोठं वक्तव्य केलं होतं। पराजय नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली। विरोधकांकडूनही भाजपवर खोचक टीका करण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही सुधीर भाऊंना ताकद कमी पडली असेल तर महापालिकेत त्याची भरपाई करू असं वक्तव्य केलं होतं। आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांनी मुंबई गाठली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांची भेट झाली। मुनगंटीवार यांनी स्वतः भेटीचे फोटो ट्विट केले होते। मात्र ही भेट मतदारसंघातील आणि शेतकऱ्यांशी संबंधित मागण्यांबाबत असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं। मात्र या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी आणि महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच चंद्रपुरात भाजपनं मोठा बदल केलाय। सुरुवातीला आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपनं महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून हटवल्याची बातमी आली। दरम्यान याबाबत पक्षानं आपल्याला माहिती दिली नाही, काही नेत्यांनी विनाकारण वाद निर्माण केल्याचं जोरगेवार यांनी म्हटलंय। स्वाभाविकपणे जोरगेवार यांचा निशाणा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर होता। पत्राचा वादच नाही ना, त्यात आहेच नाही काय असं लिहिण्यासारखं। आता मीडियाने ते कुणीतरी सांगितलं, मीडियाने ऐकलं ते केलेलं आहे। ते जेव्हा तुम्ही पत्र तुम्ही सुद्धा डिटेल तुम्ही पाहिलं असेल, वाचलं तर तुम्हाला लक्षात येणार त्याचं हेडिंग असते। एखाद्या गोष्टीची मागणी जेव्हा आपण करतो तर त्याची ती हेडिंग मध्ये मागणी असते। तसं काही नाहीये। अनुषंगिक कामं पूर्ण करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित करा, एवढाच त्याच्यातला विषय। दरम्यान जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवल्याची बातमी समोर आल्यानंतर मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया आली। महापालिका तिकीट वाटपात कुठलंही नाट्य घडलेलं नाही, पक्षाचं भलं व्हावं हाच विचार आपण नेहमी केल्याचं मुनगंटीवार म्हणाले। असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे, या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिलो आहे, या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा राहिलो आहे,
या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मग वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं, हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा. आम्हाला तर हेच शिकवलं, मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए. म्हणूनच आम्ही काम करताना जीव ओतून काम करतो. दरम्यान भाजपच्या पत्रात चंद्रपूर महापालिकेची निवडणूक सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. तर निवडणूक प्रमुखपदी किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर बोलताना मुनगंटीवार आमचे नेते आहेत आणि माझी फेरनिवड नाही तर नियुक्तीच आत्ता झाल्याचं जोरगेवार यांनी NDTV मराठीशी बोलताना म्हटलंय. हे बघा, मी तुम्हाला आज 2 तासापूर्वी सुद्धा हेच सांगितलं होतं, ही माझी फेरनिवड नाही आहे. मला नियुक्त केलेलंच होतं. कुठेतरी गैरसमज झालेला होता की संचेती यांना निवडणूक प्रमुख केलं, ते निरीक्षक आहे आणि प्रभारी अशोकजी नेते आहेत. मी मगाशी सांगितलं, आताही ते सांगतो की साधारणतः निवडणूक प्रमुख हा मतदारसंघातला त्या जिल्ह्यातला असतो, ज्याला तिथली भौगोलिक स्थिती, तिथली राजकीय स्थिती, तिथलं सामाजिक समीकरण, तिथले कार्यकर्ते याची सगळी माहिती असणाऱ्याला निवडणूक प्रमुख केलं जाते. आणि प्रभारी आणि निरीक्षक हे बाहेरचे असतात. तीच भूमिका माझी. आता फेर निवड हा विषय आणलाच कुठं? माझी निवड रद्दच झाली होती, जे मला कळलंही नव्हतं की माझी निवड रद्द झालेली. असा कोणत्याही प्रकारचा माझ्यापर्यंत एक त्याचं हे नव्हता. एकंदरीतच मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी भाजपनं त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलंय का असाच प्रश्न या नियुक्तीवरून उपस्थित होतोय. कारण ज्या जोरगेवारांना मुनगंटीवारांनी तीव्र विरोध केला, मात्र त्यांच्याच उपस्थितीत त्यांना भाजपात घेतलं गेलं. आता महापालिका निवडणुकीत त्या जोरगेवारांना आधी हटवलं आणि आता पुन्हा नेमलं. त्यामुळे मुनगंटीवारांची नाराजी भाजपनं खरंच दूर केली आहे का, या प्रश्नाचं उत्तर आता स्वतः मुनगंटीवारच देऊ शकतील. संजय तिवारीसह अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर.